सज्जन हो, कालच्या चिंतन भागामध्ये आपण जो कथाभाग पाहिला त्यानुसार श्री शंकर आणि देवी सती यांनी अगस्त्य मुनींच्या आश्रमात ऐकलेलं श्री रामचरित्र आणि हरिभक्ती रहस्याचं श्री शंकरांनी केलेलं नितांत सुंदर निरूपण ही ज्ञानचर्चा मनामध्ये साठवून पुढे मार्गक्रमण करताना देवी सती आणि श्री शंकरांना श्रीराम लक्ष्मणासह रानावनातून विलाप करीत सीता शोधात भ्रमण करत असल्याचं दिसून आलं. तेव्हा त्यांचं असं मनुष्यवत वर्तन पाहून देवी सतींच्या मनामध्ये भगवंताविषयी शंका निर्माण झाली. गोस्वामीजींनी यावर दोहा लिहिला, ब्रह्मव्यापक जो व्यापक बिरज अज अकल अनीह अभेद, सो की देह धरी होई नर जाही न जानत बेद. विष्णु जो सुरहित नरतनुधारी, सौ सर्वज्ञ जथा त्रिपुरारी. खोजई सो की अज्ञ इब नारी, ज्ञान धाम श्रीपती असुरारी. अर्थात ती शंका अशी की जो ब्रह्म सर्वव्यापक, मायारहित, अजन्मा, अगोचर, इच्छारहित आणि भेदरहित आहे आणि वेद सुद्धा ज्याला संपूर्ण जाणू शकत नाहीत, असं ज्या परब्रह्माचं वर्णन ज्ञानीजन करतात, त्या परब्रह्मांनी जरी मनुष्य देह धारण केला तरी ते मनुष्य कसे होतील? देवतांच्या हितासाठी मानव शरीर धारण केलेले विष्णू भगवान हेही श्री शंकरांप्रमाणे सर्वज्ञ आहेत. ते ज्ञानाचे भांडार असून लक्ष्मीपती आणि असुरांचे शत्रू असे भगवान महाविष्णू मनुष्यासारखे पत्नीचा शोध करत दुःखानी विरहानी व्याकुळ होऊन कसे फिरतील? पत्नी विरहात साधारण मनुष्याप्रमाणे विलाप करणाऱ्या श्रीरामांना पाहून ऋषी मुनी मानव सर्वजण त्यांच्यापुढे नतमस्तक होतात. ते जगाचे स्वामी साक्षात शिव एका अशा दुःखी राजपुत्राला सच्चिदानंद परमात्मा म्हणून कसा प्रणाम करतात? श्रीरामांचा अनुपम सौंदर्य पाहून, ती मूर्ती पाहून भगवान श्री शंकर इतके प्रेममय आणि भावविभोर झाले की त्यांच्या हृदयातला प्रेमप्रवाह नेत्रातून प्रेमाश्रू होऊन पाझरू लागला. आपल्या पतीची ही स्थिती पाहून मायारूपी सती भ्रमित झाल्या आणि समोर पाहत असलेला दशरथ पुत्र श्रीरामच शिवांचा आराध्य सच्चिदानंदघन परमात्मा आहे का, की शिवांनाच काही भ्रम झालाय, असा फारच मोठा संदेह अथवा अज्ञानाचा प्रादुर्भाव सतीजींच्या मनात निर्माण झाला. पुढं त्याचा परिणाम काय झाला याचं चिंतन पुढील भागात पाहू.